सप्रेटची मटकी उसळ ही अशा पॅकमध्ये येते. हा एक रिटेलचा 1 प्लेट मटकीचा पॅक आहे. 10 पॅकचा एक मोठा होलसेल पॅक असतो. ही मटकी उसळ आपण कशी गरम करायची ते आता आपण बघूया. सर्वप्रथम मायक्रोवेव्ह बाउलमध्ये आपण या पॅकमधली सगळी मटकी उसळ काढून घेणार आहोत. ठॉ करायचं नाहीये, ऑर्डर येते तेव्हाच डीप फ्रीझरमधून आपण हा पॅक घ्यायचा आहे. डिझायर्ड क्वांटिटी किंवा डिझायर्ड ऑर्डरचे पॅक आपण बाहेर काढून ते गरम करायचे आहेत. मटकी उसळ फ्रोझन असल्या कारणाने ती अशी घट्ट असते आणि ह्या पाऊचमध्ये तुम्ही बघत असाल तर हे सगळं वाटणचा मसाला लागलेला आहे. तो सगळा मसाला घेण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं गरम पाणी घालणार आहोत. साधारण एवढं गरम पाणी आपण पाऊचमध्ये घेणार आहोत आणि सगळा मसाला त्या पाण्यामध्ये घेऊन आपण ते बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. आता ह्याला 2 मिनिटासाठी आपण मायक्रोवेव्ह करूया. 2 मिनिटं झाल्यानंतर बाउल बाहेर काढून आपण चमच्याच्या सहाय्याने मटकी उसळ ढवळून घेणार आहोत. तुम्ही इथे बघत असाल इथे थोडेसे हार्ड फ्रोझन पार्ट अजून थोडासा आहे. तर परत एकदा आपल्याला 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी अजून ॲड करणार आहोत ग्रेव्ही होण्यासाठी, नाहीतर ती खूप घट्ट उसळ होते. त्यामुळे थोडंसं पाणी घालणं आवश्यक आहे. साधारण एवढं क्वांटिटीमध्ये पाणी घातल्यानंतर अशी ग्रेव्ही त्याच्यामध्ये दिसते. आता परत 1 मिनिटासाठी आपण गरम करूया. टोटल 3 मिनिटं आपण मायक्रोवेव्ह केलेलं आहे आणि आता ही मटकी उसळ रेडी आहे. तुम्ही बघत असाल, तुम्ही ढवळताना याच्यातून वाफ छान येते आहे, म्हणजे ही सर्व्हिंगसाठी रेडी आहे. मटकी उसळ पार्सल द्यायची असेल तर आपण हा पेपर बाउल वापरणार आहोत. गरम केलेली मटकी सगळी आपण ह्या बाउलमध्ये पार्सल देणार आहोत. लीड आपण लावणार आहोत आणि दोन्ही बाजूला सेलोटेप लावून सिक्युअर करायचा आहे. स्मॉल टेकअवे बॅगमध्ये आपण हा बाउल आता ठेवणार आहोत. त्याच्याबरोबर एक चमचा आणि एक टिश्यू पेपर पण द्यायचा आहे. ही बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावली की 1 प्लेट मटकी उसळचं पार्सल रेडी आहे.